पुणेकरांसाठी एक खुशखबर. आशा द मॅजिक हा कार्यक्रम येत्या 30 मार्च रोजी रात्री 9 ते 12 पुण्यातील प्रतिष्ठित बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन सुप्रसिद्ध उन्मेष रणधीर यांनी केले आहे. दिग्गज संगीतकार AR रहमान यांच्या शिष्यत्वाचा सन्मान मिळालेली मृणाल रणधीर आता पुणेकरांच्या भेटीस. तिच्या अद्वितीय गायकी शैलीमध्ये अनुभव घ्या, जिच्या स्वरांनी आपल्या संगीत क्षितिजाला नवीन उंचीवर नेले आहे. तिच्या नवीनतम गाण्यांच्या प्रवासाचा अनुभव घ्या, ज्यामध्ये पारंपरिकतेची मोहकता आणि आधुनिकतेची झलक आहे. तिच्या गाण्यांचा आवर्जून आस्वाद घ्या आणि नवीन गाण्यांसाठी सबस्क्राईब. AR रहमान, शिष्या मृणाल रणधीर, नव्या आवाजाची जादू, एक्सक्लुझिव्ह लाईव्ह परफॉर्मन्स. मृणाल रणधीर गाणी, AR रहमान शिष्य, मराठी गायिका, नवीन मराठी गाणी, लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्स, ट्रेंडिंग मराठी सॉंग्स, बेस्ट फिमेल सिंगर, पुणे म्युझिक कॉन्सर्ट, मृणाल रणदिवे, सॉंग्स मराठी म्युझिक. धन्यवाद. पुणे 24 न्यूज. जय श्री डिमळे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास पुणे 24 न्यूजला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू सो मच. भैया ये मैं कहाँ फंसी, हाय रे फंसी, कैसी फंसी, रोना आवई हसी, पापे बचा लो तुसी. ला 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 ला. अशी गाणी. नमस्कार, मी मृणाल रणधीर आणि जसं पप्पांनी सांगितलं की क्लासिकल, शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत याचं शिक्षण मी घेतलंय आणि आता मी चेन्नईमध्ये माझं ॲडव्हान्स करतेय AR रहमान अकॅडमीमध्ये आणि त्यांच्यासोबत मी काम सुद्धा करत आहे. आणि सो असा एक कन्सेप्ट, असा शो माझ्या पप्पांनी एक प्रेझेंट केलाय 30 तारखेला, आशा द मॅजिक. आतापर्यंत सगळे शोज जे पण त्यांनी ऑर्गनाईज केले ते लता मंगेशकरांचे होते, पण हा एक कन्सेप्ट एक वेगळा आहे माझ्यासाठी, कारण मी कधीच प्रेझेंट नाही केला. सो मी खूप एक्सायटेड आहे हा शो करण्यासाठी. आणि वेगळेपण म्हणजे खूपच वेगळं, माझ्यासाठी खूप वेगळं आहे, कारण मी खूप डिफिकल्ट आहे आशा भोसलेंना सादर करण्यात आणि गाणी अशी आहेत की ती मी कधी ऐकलेलीच नाहीयेत. सो त्याचा प्रॅक्टिस, त्याचा रियाज एवढा हार्ड आणि एवढा डिफिकल्ट आहे. ती गाण्याचे छोटे 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 बारकावे सादर करणं, तोच एक वेगळा टास्क आहे माझ्यासाठी आणि तोच एक कन्सेप्ट आहे. असं नाही की लता मंगेशकरांचं खूप सोपं किंवा खूप इझी आहे, पण ते खूपच वेगळं आहे. सेंटिमेंटल मेलोडी खूप असं एकदम सिम्पली त्यांनी प्रेझेंट केलं. आशा भोसलेंचे लचके आणि त्यांचे इमोशन्स आणि त्यांचं ते रोमॅन्टिक, मग कधी कधी सॅड, असं ते इमोशन्स सेम ॲज इट इज सादर करणं खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे एकदम प्रॉपर करू शकतं, पण एकदम प्रॉपर आणि एकदम व्यवस्थित करणं खूप डिफिकल्ट आहे. सो तेच एक वेगळं आहे याच्यामध्ये, तेच आपल्याला बघायला मिळणार आहे आणि तेच मी सादर करणार आहे. माझ्यासोबत तसं तर हा सोलो शो आहे, पण माझ्यासोबत एक पुण्यामध्ये खूप सुप्रसिद्ध गायक आहेत, जितेंद्र काका बुरुक. खूप छान आणि खूप मस्त गातात ते माझ्यासोबत सादर करणार आहे त्यांचा परफॉर्मन्स. त्यांचे सोलो पण आहे, डुएट्स पण आहेत आणि म्युझिशियन टीम लाईक चिंतन मोडा टीम आहे. चिंतन मोडा इज अ कीबोर्डिस्ट. सो त्यांची टीम आहे माझ्यासोबत. आम्ही एवढे सगळे आहोत. नाही, मी अजून नाही केलं, पण मी प्लॅन करते. हो, मी प्लॅनिंग. माझे शोज होतात म्हणजे UK, लाईक आत्ताच मी एक UK टूर करून आले आणि आता परत चाललीये मी. तर सोलो शोज मी करते. मागे मी ट्रिब्यूट केलं होतं लता मंगेशकर वुमन्स डेच्या दिवशी. मी 8 मार्चला मी ट्रिब्यूट केलं होतं UK मध्ये आणि पूर्ण सोल्ड आउट शो होता तो, पूर्ण फुल. आणि त्याच्यामुळे लोकांना एवढा आवडला तो शो की मी परत एकदा चालली. म्हणजे मला थोडंसं असं वाटत होतं की मी एक इंडियन आयडल फेम वगैरे अजून मी काहीच ट्राय केलं नाहीये,
तरी पण लोक ऑलरेडी त्यांनी ऐकलं होतं मला फेसबुकवर, इन्स्टावर, आणि मी असं बाहेर जाऊन बघितलं तर पूर्ण असं एकदम फुल शो होता आणि इट वॉज व्हेरी गुड एक्सपिरियन्स. सो मी आता परत एकदा चालली आणि इंडियामध्ये तर माझे शोज होतात, लाईक गुजरात, अहमदाबाद, असे मुंबई, हैदराबाद, पुणे, असे शोज तर चालू आहेत. शो आहे तो कधी कुठे आणि किती वाजता? आता हा जो शो आहे आशा द मॅजिक, हा 30 तारखेला आहे, बालगंधर्व मध्ये आहे आणि रात्री 9 वाजता. हा शो तुम्ही ज्यांच्या बरोबर आता गाणार आहेत, ऑर्केस्ट्रा जे आहे त्यांचं पण नाव म्हणजे आम्हाला कळेल का? जितेंद्र बुरुक आहेत माझ्यासोबत. पुणेकरांना काय आवाहन करतात? पुणेकरांना मी हे आवाहन करेल की तुम्ही प्रत्येक शोला तुम्ही प्रेझेंट असतात. पुणेकरांना म्हणजे म्युझिक शिवाय तर राहू शकत नाही. मी हे बघितलेलं, मी कारण माझी सुरुवातच पुण्यापासून झाली आहे आणि त्यांना चांगलं ऐकायची खूप सवय आहे आणि तेच मी चांगलं प्रेझेंट करण्यासाठी मी जर चेन्नईवरून इथे येते तर तुम्हाला मी नक्की सांगेन की तुम्ही नक्की या, तुम्हाला नक्की आवडेल आणि हा तिकीट शो आहे तर तुम्ही नक्की तिकीट घेऊन या आणि तुम्हाला एक वर्थ शो म्हणजे मी सांगू शकते की हा वर्थ शो आहे, कारण मी तेवढी मेहनत केली आहे. खूप हार्ड वर्किंग गोष्ट आहे. आशा भोसलेंना सादर, तुम्ही खूप ऐकलं असेल आशा भोसलेंना, तसंच हा पण शो आहे, तर तुम्ही नक्की आणि तुम्हाला नक्की आवडेल. नमस्कार, मी उन्मेष रणधीर. माझं असं काही प्रोडक्शन हाऊस नाहीये, परंतु माझ्या मुलीकरता म्हणजे तिला शिक्षण, मी जे संगीताचं शिक्षण दिलं अगदी वयाच्या 12व्या वर्षापासून, क्लासिकल इंडियन क्लासिकल म्युझिक मध्ये मी तिला शिक्षण दिलं आणि गाती छान, तिचं ग्रास्पिंग पॉवर चांगला असल्यामुळं तिला या लाईट म्युझिक कडे, म्हणजे जी सिनेमाची वगैरे गाणी होतात रेट्रोची मोस्टली, तर त्याच्या अंतर्गत मी तिचे अनेक जवळजवळ पुण्यामध्ये 6 शोज केले मी तिचे. परंतु सगळे ती लता मंगेशकरांना पहिल्यापासून फॉलो करत असल्यामुळं लता मंगेशकरांचे मी तिचे जवळजवळ 6 शोज केले. आता एक काहीतरी नवीन कन्सेप्ट म्हणून मी आशाताईंचा एक शो तिचा ऑर्गनाईज केलेला आहे. आशाताई म्हणजे खूप हार्ड टास्क आहे आणि आशाताईंना प्रेझेंट करणं तेवढं सोपं नाहीये. परंतु आता हिचं ग्रास्पिंग पॉवर जे मी बोललो ते चांगलं असल्यामुळं जी गाणी या शो करता निवडली, आशा द मॅजिक या शो करता जी गाणी निवडली त्याची तिने देखील भरपूर प्रॅक्टिस केली त्याची आणि इट्स रेडी टू गो ऑन स्टेज. ए आर रहमान बरोबर तुम्ही काम केलं, त्याचा काय अनुभव आहे? खूपच वेगळा अनुभव आहे त्यांच्यासोबत काम करणं. खूपच प्रोफेशनलिझम काय आहे ते मला तिकडे जाऊन ऍक्च्युली कळालं. म्हणजे खूपच एक माईक पासून, त्या माईकचं ब्रँड पासून, गायचं कसं, स्टुडिओ आणि त्या सगळ्या गोष्टी आणि गाण्यामध्ये पण नुसतं गाणं आणि एक प्रोफेशनली गाणं खूप वेगळं आहे. सो ते प्रोफेशनली मला तिकडे जाऊन अभ्यास केला मी त्याचा आणि मी करतेय. मृणाल, तुझ्या या पुढच्या करिअरसाठी आमच्या सगळ्या पत्रकारांकडून तुम्हाला खूप आशाचे कॅबरेट सॉंग्स, पेपे सॉंग्स, सेंटिमेंटल, रोमॅन्टिक, याला संगीताचा एवढा भरणा असतो म्युझिकचा की तेवढे म्युझिशियन घ्यावेच लागतात. तर मी अगदी कसं तरी करत 12 म्युझिशियन्स किमान घेतले. तसे लागतात खूप 25-30, परंतु मी 12 म्युझिशियन्स घेतलेले आहेत आणि याचा खर्च जवळजवळ 2.25 ते 2.5 लाख रुपये द्यायचा आहे. तर तिकीट शो त्याकरता मी ठेवलेला आहे आणि नॉमिनल तिकीट ठेवलंय, जास्त नाही, 500 रुपये आणि 300 रुपये असं, आणि बाल्कनीचं 200 रुपये. आणि तिकीट मिळेल बघा तुम्हाला, बुक माय शोला तिकीट मिळेल. अजून 30 तिकीट घर एक पुण्यातलं आहे जे ऑपरेट करतात, धनंजय पुरकर म्हणून आहे पुण्यातले. त्यांच्याकडे बुकिंग पण स्टार्ट झालेली आहे, बऱ्यापैकी बुकिंग पण झालेलं आहे. आता उर्वरित कोणाला हवे असतील तर ते शेवट बालगंधर्वला 30 तारखेला रात्री 9 वाजता शो आहे. नमस्कार, मी जितेंद्र गुरुक. मृणाल रणधीर गेली 10-12 वर्ष खूप छान पद्धतीने गातीये आणि तिने आणि तिच्या बाबांनी एक आशा भोसलेजींवरती एक खूप छान
गाण्यांचा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे. येणाऱ्या 30 तारखेला बालगंधर्व मंदिर शिवाजीनगर येथे रात्री 9:30 वाजता लाईव्ह बँड आहे. याचं वैशिष्ट्य असं आणि पुण्याचे दिग्गज वादक या कार्यक्रमात सहभागी आहेत. आणि मृणाल तर खूप उत्तम गातीये. आशाजींचे खूप गाण्याचे विविध पैलू या गाण्या प्रोग्राम मध्ये ती सादर करणार आहे. आणि तिच्याबरोबर मी किशोरदादांची ड्युएट गाणी आम्ही सादर करणार आहोत. भव्य वाद्यवृंद आहे, साऊंड लाईट अत्याधुनिक आहे. तर हा कार्यक्रम कोणी मिस करू नका. आणि मृणालला सपोर्ट करण्याकरता तुम्ही सगळ्यांनी ह्या कार्यक्रमासाठी यावं अशी माझी विनंती आहे तुम्हाला. आणि खूप छान कार्यक्रम होणार आहे. खूप सुंदर असं कार्यक्रम सोबत गायला मस्त गातात आणि एक्साइटेड सुद्धा काम करताय. दोघांमधला फरक काय आणि तुमचा काय अनुभव आहे? AR म्हणजे ते एक नवीन काहीतरी प्लॅटफॉर्म पण जितेंद्र काकांसोबत मी म्हणजे सॉरी तिला डिस्टर्ब करतो मी. ती ज्यावेळेला पुणे आयडल पहिल्यांदा विनर झाली त्यावेळेला झाला अर्धा वर्ष झाले असेल तेव्हापासून म्हणजे ती स्कूलमध्ये होती त्यावेळेलापासून मी तिचं गाणं ऐकतो. आणि तिचा जो ग्राफ असा असा चाललाय तो बघून खूप आनंद होतो आम्हाला. सगळा पुणेला सगळ्यांना प्राऊड फील आहे. खूप छान पद्धतीने झालेली आहे. आणि चेन्नईमध्ये AR रहमान स्कूलमध्ये ती ज्या पद्धतीने तिला ऍडमिशन मिळणं खूप आवड आहे. तिथे गेली ही ती 3 वर्ष काम करते आणि त्यांच्याबरोबर लाईव्ह परफॉर्मन्स करते. आता खरं तर मला टेन्शन आहे की तिच्याबरोबर मी कसं गाणार. खरं सांगायचं तुझं नाही. चला ये रात ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा चंचल हवा ये चंचल हवा. अशी खूप छान गाणी किशोरदादा आणि आशाजींची ड्युएट आणि काही सोलो आशाजींची उत्तम ती तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. आणि खूप अत्याधुनिक साऊंड लाईट आहे जसं मी सांगितलं. आणि दिग्गज कलाकार आहेत याच्यात वादक गायक निवेदक. त्यामुळे तुम्ही हा कार्यक्रम कुणी मिस करू नये असं मला वाटतं. आणि तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना मित्रांना प्रेसला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात.